नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे शालेय व्यवस्थापन या पेपरवर आधारित काही MCQ मी घेणार आहेत। हे MCQ खूप महत्त्वाचे आहेत कारण आता ऑनलाईन परीक्षा होणार असल्यामुळे मी पूर्ण MCQ या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे गेल्या वर्षीमध्ये जे पेपर झाले ऑनलाईन त्यावर आधारित सुद्धा क्वेश्चन यामध्ये आहेत आणि याआधी ऑफलाईन पेपर होते तेव्हा वस्तुनिष्ठ काही प्रश्न आपल्याला ऑफलाईन पेपरमध्ये दिले जात होते। तेही क्वेश्चन मी या लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे आन्सरही मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला ह्या लेक्चरचा खूप असा फायदा होणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर ऑप्शन दिलेले आहेत नियोजन, संघटन, समन्वय आणि वरील सर्व। तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व। आधीच याला केलेलं आहे मी मार्किंग, तरी पण डबल एकदा सांगते ज्यामुळे तुमच्या लक्षात राहील। ऑप्शनही तुम्ही लक्षात घेत जावा कारण पेपरमध्ये असेच क्वेश्चन विचारले जातात। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या साध्यतेसाठी निर्णय घेण्याची तसेच मानवी कृतीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? ऑप्शन दिलेत बघा, स्टॅनले व्हॉन्स, जॉन मी, क आहे पीटर ड्रकर आणि आहे पॉटरसन आणि प्लाउमन। तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, स्टॅनले व्हॉन्स यांनी ही व्याख्या केलेली आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश या आयोगाने संस्थानिहाय नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार केला। संस्थानिहाय नियोजन लक्षात असू द्या शब्द। तर ऑप्शन बघा, अ मुदलियार आयोग, ब आहे राधाकृष्णन आयोग, क आहे कोठारी आयोग आणि ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर क, कोठारी आयोग यांनी संस्थानिहाय या संकल्पनेचा स्वीकार किंवा पुरस्कार केलेला आहे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, संस्थानिहाय नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहेत? ऑप्शन बघा, अ शाळेच्या गुणवत्तेत वाढ, ब आहे विद्यार्थी व शिक्षक यांचा विकास, क आहे साधन सामग्रीचा जास्तीत जास्त वापर आणि ड आहे वरील सर्व। तर संस्थानिहाय नियोजनाचे हे सर्व उद्दिष्टे आपल्याला सांगता येतील, त्यामुळे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, दोन अथवा अधिक पर्यायामधून विशिष्ट निकषांच्या आधारे एका पर्यायाची निवड करण्याच्या प्रक्रियेस डॅश डॅश म्हणतात। एका पर्यायाची निवड, तर ऑप्शन बघा, अ कार्यवाही, ब आहे नेतृत्व, क आहे निर्णय प्रक्रिया आणि ड आहे संघटन। तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क, निर्णय प्रक्रिया। म्हणजे दोन पर्यायामधनं एक पर्याय निवडणं हा आपला एक निर्णयच असतो, त्यामुळे निर्णय प्रक्रिया असं आपण त्याला म्हणतो। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, व्यवस्थापन या संकल्पनेचा उगम डॅश डॅश क्षेत्रातून झाला आहे। ऑप्शन बघा, अ शिक्षण क्षेत्रातून, ब आहे उद्योग व्यवसाय, क आहे कृषी आणि ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर राहील व्यवस्थापन या संकल्पनेचा उगम उद्योग व्यवसाय या क्षेत्रातून झालेला आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शिक्षणावर होणारा खर्च ही प्रामुख्याने डॅश डॅश होण्यासाठी केलेली गुंतवणूक आहे। त्याचे ऑप्शन बघा, अ आहे मनुष्यबळ विकास, ब आहे औद्योगिक विकास, क आहे भौतिक विकास, तर ड आहे यापैकी नाही। तर शिक्षणावर जो होणारा खर्च आहे तो खर्च मनुष्यबळाचा विकास या गोष्टीसाठी म्हणून गुंतवणूक केलेला असतो, त्यामुळे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक व्यवस्थापनाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे? तर काही व्यवस्थापनाचे प्रकार दिलेले आहेत। तर ऑप्शन बघा, अ आहे मानवी साधन सामुग्रीचे व्यवस्थापन, ब आहे भौतिक साधन सामुग्रीचे व्यवस्थापन, क आहे अ व ब दोन्हीही आणि ड आहे वरीलपैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब दोन्ही बरोबर। मी ऑप्शन याच्यासाठी तुम्हाला सांगत आहे तर पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्नच विचारला जाईल असं नाही, फिरूनही विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की शैक्षणिक व्यवस्थापनाचे किती प्रकार आहेत। जसं मानवी साधन सामुग्रीचे व्यवस्थापन, भौतिक साधन सामुग्रीचे व्यवस्थापन, आणखी काही दिलं असतं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे दोनच असे प्रकार आहेत, त्यामुळे मी ऑप्शनही सांगत आहे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, उपक्रमाचे लक्ष्य व उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता नियुक्त केलेल्या व्यक्तीमध्ये
कामे वाटून देण्याकरता निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन बघा, अ आहे समन्वय, ब आहे दिग्दर्शन, क आहे संघटन, ड आहे संप्रेषण. तर याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क संघटन. कामे वाटून देणे कोणत्या ह्याच्यात येतात तर संघटनामध्ये, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक व्यवस्थापनाच्या गरजेमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. ऑप्शन बघा, अ शिक्षण प्रक्रिया गतिशील ठेवणे, ब आहे शैक्षणिक मार्गदर्शन करणे, क आहे देशाचा सर्वांगीण विकास करणे आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, एखादे कार्य, व्यवहार किंवा चळवळ प्रभावी रीतीने घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली कार्य ज्या यंत्रणेकरवी केली जातात त्या यंत्रणेला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन बघा, अ उपक्रम, ब आहे व्यवस्थापन, क आहे नियोजन आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ब व्यवस्थापन. व्यवस्थापन हीच अशी यंत्रणा आहे जी कार्य ठरवून देते, त्याचप्रमाणे उपक्रमही राबवते आणि नियोजनही करते. म्हणजे व्यवस्थापन ही बेसिक आहे, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे व्यवस्थापन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये डॅश डॅशची प्रमुख भूमिका असते. तर ऑप्शन बघा, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मुख्याध्यापक. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड मुख्याध्यापक. कारण मुख्याध्यापक यांच्या व्यवस्थापनावरच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची भूमिका अवलंबून असते, त्यामुळे मुख्याध्यापक यांची भूमिका कशी असते, प्रमुख असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश नियोजनात नियोजन करणारे व अंमलबजावणी करणारे एकच असतात. तर ऑप्शन आहे, अ संस्थान आहे नियोजन, ब आहे राष्ट्रीय नियोजन, क आहे राज्यस्तरीय नियोजन आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ संस्थान आहे नियोजन. संस्थान या नियोजनामध्ये संस्थाच आपलं नियोजन करत असते आणि ते केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी ही तीच करत असते, म्हणून संस्थान या नियोजनामध्ये नियोजन करणारे तेच आणि अंमलबजावणी करणारे तेच असतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा शब्द मॅनेज या फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे. तर ऑप्शन बघा, अ मॅनेजमेंट, ब आहे मॅनेजर, क आहे स्कूल मॅनेजमेंट आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ मॅनेजमेंट. लक्षात असू द्या, मॅनेजमेंट हा फ्रेंच शब्द आहे आणि तो मॅनेज या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याला आपण मराठीत व्यवस्थापन असं सुद्धा म्हणतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट या ग्रंथात डॅश डॅश फ्रेंच उद्योगपतींनी व्यवस्थापनाच्या 14 तत्वाचे विश्लेषण केलेले आहे. तर लक्षात असू द्या की जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट या ग्रंथ कोणता आहे हा आपण लक्षात ठेवा. आणि ते कोणी केलेलं आहे हे विचारलं आहे. तर ऑप्शन बघा, अ हेरी फेऑल, ब आहे हेरॅक्टन्स, क आहे जॉन मी आणि ड आहे टेरी. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ हेरी फेऑल यांनी हे 14 व्यवस्थापनाचे तत्वे सांगितलेली आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक व्यवस्थापनामधील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना हे डॅश डॅश तत्वामध्ये समाविष्ट होते. तर ऑप्शन अ आहे क्रमाचे, ब आहे एकतेचे, क आहे समानतेचे आणि ड आहे वरील सर्व. तर संघभावना हे एकतेच्या या तत्वामध्ये समाविष्ट होतं, म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, ज्ञान, क्षमता व उत्साह या बाबींचा उपयोग घेऊन त्यांना विशेष प्रोत्साहित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नास आपण अभिप्रेरण असे म्हणतो. लक्षात असू द्या काय म्हणतो, अभिप्रेरण असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, संस्थाने ह्या नियोजनाच्या कार्यवाहीच्या टप्प्यामध्ये खालील गोष्टीचा समावेश होतो. ऑप्शन बघा, अ उद्दिष्टांची मांडणी, ब आहे आराखडा, क आहे प्रत्यक्ष कार्यवाही आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे उद्दिष्टांची मांडणी ही त्यामध्ये येते, आराखडा येतो आणि प्रत्यक्ष कार्यवाही येते. कारण मी वरती सांगितलं आहे की संस्था हे नियोजन ही स्वतःच करतात आणि त्याची अंमलबजावणी किंवा प्रत्यक्ष कार्यवाही ही तेच करत असतात, म्हणजे याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संस्थाने ह्या नियोजनाच्या कार्यवाहीमधील पहिली पायरी डॅश डॅश होय. तर आता सांगितलेल्या पायऱ्यामधील पहिली पायरी सांगायची आहे. ऑप्शन अ आहे प्रत्यक्ष कार्यवाही करतो का आपण पहिल्या पायरीमध्ये, नाही. ब आराखडा, नाही. क उद्दिष्टांची मांडणी, तर ड आहे उपलब्ध साधनाचे सर्वेक्षण. तर याचं करेक्ट आन्सर आहे संस्थाने ह्या नियोजनामध्ये पहिली पायरी असते उद्दिष्टांची मांडणी. उद्दिष्टांची मांडणी झाल्यानंतर आपण त्याचा आराखडा तयार करतो. आराखडा तयार झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष कार्यवाही आपण करत असतो. त्यानंतरचा पुढचा
पुढचा प्रश्न बघा, संस्थांनी ह्या नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्टे नाही विचारलं आहे. ऑप्शन आहे अ लवचिकता, ब आहे उपक्रमशीलता, क आहे स्थिरता, ड आहे नवीन विचारांची स्वीकृती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क स्थिरता. म्हणजे लवचिकता हे उद्दिष्ट आहे, कारण संस्थाने नियोजन हे लवचिक असतं, त्याचप्रमाणे उपक्रमशील असतं आणि नवीन विचारांची स्वीकृती त्या नियोजनामध्ये केलेली असते. तर त्याच्यात स्थिरता नसते. आता सांगितलं लवचिकता असते म्हणजे त्याच्यात स्थिरता नसते, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शिक्षणाच्या अर्थशास्त्राचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये आहेत. ऑप्शन बघा अ शिक्षणाला एक उद्योग मानले, ब आहे शिक्षणाद्वारे संस्कारक्षम व कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, क आहे शिक्षण या उद्योगासाठी पैशाची व्यवस्था केली जाते, आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीचा फायदा खालीलपैकी कोणता. शिक्षणात जी गुंतवणूक केली जाते त्याचा फायदा काय. अ व्यक्तीची कार्यक्षमता वाढते, देशाला हवे असणारे तज्ज्ञ कुशल कारागीर तयार होतात, क आहे शेती विकासाला शिक्षणाची मदत होते, आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. शिक्षणात गुंतवणूक केल्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता वाढते हेही खरं आहे, त्याचप्रमाणे शिक्षण शिकल्यामुळे देशाला हवे असणारे तज्ज्ञ कुशल कारागीर तयार होतात हे पण खरं आहे, आणि शेती विकासाला शिक्षणाची मदत होते हे सुद्धा आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या सकारात्मक शक्तीचा व्यवस्थापनाच्या लाभासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करणे डॅश डॅश विभागाचे प्रमुख कार्य आहे. तर कोणता विभाग आहे. ऑप्शन बघा अ ग्रामीण विकास, ब आहे कायदा व न्याय, क आहे मनुष्यबळ विकास, आणि ड आहे समाज कल्याण विभाग. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर क मनुष्यबळ विकास या विभागाचे हे प्रमुख कार्य आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, समाजातील सर्व नागरिकांच्या ज्ञानात कौशल्यात आणि क्षमतामध्ये वाढ करण्याची प्रक्रिया म्हणजे मनुष्यबळ विकास होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे असं विचारलं आहे. ऑप्शन बघा अ मायकेल आर्मस्ट्रॉंग, ह आहे किंवा ब आहे हार्बिन्सियन्स आणि चार्ल्स, क आहे जॉन मेडिसिन, आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब हॉर्बिसन आणि चार्ल्स यांनी ही मनुष्यबळाची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, मनुष्यबळ विकासात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. ऑप्शन बघा अ मानवाच्या ज्ञानात वाढ करणे, ब आहे मानवाच्या कौशल्यात वाढ करणे, क आहे मानवाच्या क्षमतामध्ये वाढ करणे, आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. मनुष्यबळ विकासात या सर्व घटकांचा समावेश होतो, जसं की मानवाच्या ज्ञानात वाढ करणे, मानवाच्या कौशल्यात वाढ करणे आणि क्षमता म्हणजे ज्ञान कौशल्य आणि क्षमता यात वाढ करणे हे सुद्धा मनुष्यबळ विकासाचे महत्त्वाचे कार्य किंवा त्याचा समावेश होतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाच्या मते शिक्षणावर होणारा खर्च हा खर्च नसून राष्ट्रीय गुंतवणूक आहे. आपण जो शिक्षणावर खर्च करतो तो खर्च नसून ती एक शैक्षणिक किंवा राष्ट्रीय गुंतवणूक आहे असं कोणी म्हटलेलं आहे. ऑप्शन बघा अ रिकॉर्डो, ब आहे माल्थस, ड आहे ॲडम स्मिथ, आणि क आहे ॲडम स्मिथ, आणि ड आहे अल्फ्रेड मार्शल. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अल्फ्रेड मार्शल. असं म्हणतात की आपण जो शिक्षणावर खर्च करतो तो खर्च नसून ती एक राष्ट्रीय गुंतवणूक आहे. त्यानंतर रिकाम्या जागी काही शब्द भरायचे आहेत. तर त्याच्यातला पहिला प्रश्न बघा, पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठरविण्याची क्रिया म्हणजे डॅश डॅश होय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे नियोजन. जे पुढे करायचं कार्य आहे त्याची आधी ठरवण्याची क्रिया त्याला आपण नियोजन असं म्हणतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे. तर शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, शिक्षणाचे अर्थशास्त्र या संकल्पनेचा उगम डॅश डॅश देशात झाला. तर शिक्षणाचे अर्थशास्त्र या संकल्पनेचा उगम अमेरिका या देशात झाला. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक
ध्येय धोरणाचा विकास करणे, अध्ययन अध्यापनाच्या कामाला प्रेरणा देणे व शिक्षण प्रक्रियेतील मानवी व भौतिक घटकांची सुव्यवस्था करणे म्हणजे डॅश डॅश होय. तर मग शैक्षणिक ध्येय धोरणाचा विकास करणे आणि अध्ययन अध्यापनाच्या कामाला प्रेरणा देणे व शिक्षण प्रक्रियेतील मानवी व भौतिक घटकांची सुव्यवस्था करणे म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन होय. लक्षात असू द्या. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. तर वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटनेचे नेतृत्व, मार्गदर्शन आणि निर्देशन करणारी यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. ही व्यवस्थापनाची व्याख्या कोणी केली आहे असं विचारलं आहे. तर पूर्वनिश्चित उद्दिष्टे साध्य करण्याची आणि संघटनेचे नेतृत्व, मार्गदर्शन आणि निर्देशने करणारी यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. ही व्याख्या केलेली आहे शुल्झ यांनी केलेली आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापन व सुधारात्मक उपाययोजना ही संस्थानिहाय नियोजनाची 6व्या क्रमांकाची पायरी आहे. लक्षात असू द्या, 6व्या क्रमांकाची पायरी आहेत. याचे मी उत्तरं तुम्हाला खाली लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा इथं दिलेले आहे तुम्हाला त्याचे ह्या 7ही क्वेश्चनची उत्तरं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, हा पेपर किंवा 2018मध्ये जो ऑफलाईन पेपर झाला त्यामध्ये पहिले 7 किंवा 8 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जायचे. त्यातील हे घेतलेले प्रश्न आहेत, खूप महत्त्वाचे आहेत कारण असेच पेपर ऑनलाईन एक्झामला पडतात. त्या बघा पहिला आहे, शैक्षणिक व्यवस्थापनात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो. शैक्षणिक व्यवस्थापनात विचारला आहे. ऑप्शन बघा, अ आहे नियोजन, ब आहे संघटन, क आहे समन्वय आणि ड आहे वरील सर्व. तर शैक्षणिक व्यवस्थापन करताना तुम्हाला नियोजन करावं लागतं, संघटन करावं लागतं आणि समन्वय करावं लागतं. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड वरील सर्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शाळेत प्रशासनात मुख्याध्यापक डॅश डॅशची भूमिका पार पाडत असतात. तर मुख्याध्यापकांची भूमिका कशाची पार पाडत असतात ते ऑप्शन अ आहे आदर्श शिक्षक, ब जनसंपर्क अधिकारी, क आहे उत्तम प्रशासन आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. मुख्याध्यापक हे आदर्श शिक्षकही असतात, त्याचप्रमाणे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं, त्याचप्रमाणे उत्तम प्रशासन म्हणून सुद्धा ते भूमिका पार पाडत असतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, जनरल रजिस्टरमध्ये डॅश डॅशच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जातात. तर जनरल रजिस्टरमध्ये कोणाच्या नोंदी ठेवल्या जातात. ऑप्शन बघा, अ आहे मुख्याध्यापक, ब आहे शिक्षकांच्या, क आहे विद्यार्थी आणि ड आहे वरील सर्व. तर जनरल रजिस्टर हे विद्यार्थ्यांच्या नोंदीसाठी असते म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शालेय इमारतीसाठी जागा निवडताना डॅश डॅशचा विचार केला जातो. ऑप्शन बघा, अ आहे पाठ्यक्रम, ब आहे परिसर, क आहे बाग, ड आहे क्रीडांगण. तर शाळा इमारतीसाठी जागा निवडताना आपण परिसराचा विचार केला जातो. जर शाळेच्या भोवतीचा परिसर व्यवस्थित असेल तर विद्यार्थ्याचा त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यावर होतो. जर परिसर हा घाण किंवा असं वस्तीमध्ये किंवा व्यवस्थित ठिकाणी नसेल तर त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यावर होतो. म्हणून शाळेय इमारतीसाठी मोकळी जागा, त्याचप्रमाणे योग्य अशी जागा निवडणं गरजेचं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शाळेय आर्थिक बाबीच्या व्यवस्थापनाचे कार्य डॅश डॅशचे असते. तर ऑप्शन आहे, कोणा शाळेच्या ज्या आर्थिक बाबी आहेत ते कोण पाहतं असं विचारलं आहे तुम्हाला. ऑप्शन आहे अ मुख्याध्यापक, ब आहे व्यवस्थापनाचे, क आहे अ आणि ब आणि ड आहे शिक्षक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, मुख्याध्यापक हे शाळेच्या आर्थिक बाबीकडे लक्ष देत असतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शाळेमध्ये मानवी संबंध डॅश डॅश प्रकारचे असावेत. ऑप्शन बघा, अ आहे सकारात्मक, ब आहे नकारात्मक, क आहे तटस्थ आणि ड आहे वरील सर्व. तर शाळेचे मानवी संबंध हे सकारात्मक प्रकारचे असावेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, माध्यमिक शिक्षण कायद्यामध्ये एकूण डॅश डॅश कलमे आहेत. तर ऑप्शन बघा, अ आहे 12, ब आहे 14, क आहे 16 आणि ड आहे 10. तर माध्यमिक शिक्षण कायद्यामध्ये एकूण 16 कलमे आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा पाहूया,
इथे तुम्हाला एका वाक्यात उत्तर विचारलं आहे, तर याचंही क्वेश्चन तयार करून तुम्हाला ते ऑनलाईन एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्ही लक्षात असू द्या. तर बघा, पहिला प्रश्न आहे, संस्थाने नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला? तर संस्थाने नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार कोठारी आयोगाने केला आहे, लक्षात असू द्या. दुसरा क्वेश्चन आहे, शिक्षणाचे अर्थशास्त्र या विषयाचा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला? तर शिक्षणाचे अर्थशास्त्र या विषयाचा उल्लेख थिओडोर शुल्टज यांनी केलेला आहे. तिसरा जो क्वेश्चन आहे, शिक्षणाचे अर्थशास्त्र या संकल्पनेचा उगम किती साली झाला? तर शिक्षणाचे अर्थशास्त्र या संकल्पनेचा उगम 1960 साली झाला, लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, हेनरी फॉल यांनी जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट या ग्रंथात व्यवस्थापनाच्या किती तत्वाचे विश्लेषण केले आहे? तर वर पण क्वेश्चन आलेला आहे, तर त्यांनी 14 तत्वांचं विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना भारत सरकारने कोणत्या साली केली? तर भारत सरकारने 1985 साली मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, मनुष्यबळ विकास बाबतचा अर्थशास्त्रीय विचार प्रवाह व राज्यशास्त्रीय विचार प्रवाह कोणी मांडला? तर मनुष्यबळ विकास बाबतचा अर्थशास्त्रीय विचार प्रवाह व राज्यशास्त्रीय विचार प्रवाह बन्सी बिहारी पंडित यांनी मांडलेला आहे. याचे सर्व क्वेश्चनचे उत्तर मी खाली दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे सर्व त्याची उत्तरं आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, त्यानंतर मार्च 2017 काही प्रश्न विचारले आहेत, ते प्रश्न मी इथे घेतलेले आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, व्यापक अर्थाने शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे डॅश डॅश होय? तर बघा, ऑप्शन आहेत, अ नियोजन, ब आहे संघटन, क आहे दिशानिश्चिती, ड आहे संबंधित मानवी व भौतिक स्रोतांचे शिक्षण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, संबंधित मानवी व भौतिक स्रोतांचे शिक्षण म्हणजे व्यापक अर्थाने शैक्षणिक व्यवस्थापन होय. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये प्राथमिक स्तरावर डॅश डॅशचा समावेश होतो. तर ऑप्शन बघा, अ आहे मानवी व्यवस्थापन, ब आहे साहित्य व्यवस्थापन, क आहे पैसा व्यवस्थापन, ड आहे मशीन व्यवस्थापना. तर व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये प्राथमिक स्तरावर मानवी व्यवस्थापनाचा समावेश होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, आर्थिक बाबींच्या व्यवस्थापनाचे कार्य डॅश डॅशचे असते. तर आता वर घेतलेला क्वेश्चननुसार बघा, हा क्वेश्चन डबल आलेला आहे, तर ते कार्य मुख्याध्यापक यांचं असतं. असंच क्वेश्चन डबल येतात, त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. ऑफलाईन परीक्षेमध्ये आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये काही फरक नाही आहे. ऑफलाईनमध्ये जे क्वेश्चन विचारले जातात तेच ऑनलाईनमध्ये विचारले जातात, त्यामुळं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, कामाच्या वर्गीकरणानुसार अध्यापनाचा समावेश डॅश डॅशमध्ये होऊ शकतो. ऑप्शन बघा, अ आहे सेवा, ब आहे व्यवसाय, क आहे व्यवस्थापन, ड आहे कौशल्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, कौशल्यामध्ये येतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, अध्ययनाची प्रक्रिया डॅश डॅशमध्ये होते. तर ऑप्शन बघा, अ वर्गखोली, ब घरात, क शाळा आणि ड आहे मनात. तर अध्ययनाची प्रक्रिया शाळेमध्ये होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, वर्गखोलीमध्ये शिक्षकाला डॅश डॅशचे कार्य कुशलतेने करावे लागते. ऑप्शन बघा, अ पाठ नियोजन, ब वर्ग व्यवस्थापन, क आहे शालेय व्यवस्थापन, ड आहे अध्यापन. तर वर्गखोलीमध्ये शिक्षकाला वर्ग व्यवस्थापन हे कार्य कुशलतेने करावे लागते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, उत्कृष्ट शालेय इमारतीचा आकार डॅश डॅश मूळ अक्षराप्रमाणे असतो. तर तो असतो ई या मूळ अक्षराप्रमाणे. याची ही सुद्धा इमारतीचा आकार आहे, यू पण आहे, ड पण आहे. उत्कृष्ट शालेय इमारत म्हटलं तर ई आकाराची असते. त्यानंतर बघा, वरती आपण मार्च 2017 विचारलेले क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता आपण पाहूया डिसेंबर 2017 कोणते वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले होते ते. तर बघा, पहिला प्रश्न आहे, शैक्षणिक व्यवस्थापनाच्या विकासाचा उगम डॅश डॅश शतकात झाला. तर ऑप्शन आहे 19व्या, ब आहे 18व्या, 20व्या, 21व्या. तर शैक्षणिक व्यवस्थापनाच्या विकासाचा उगम 21व्या शतकात झालेला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, मुख्याध्यापकाची मुख्य भूमिका म्हणजे
प्रेरणा देणे, नियंत्रण करणे, वसुली करणे आणि वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे मुख्याध्यापकाची मुख्य भूमिका वरील सर्व आहे. प्रेरणा देणे हे सुद्धा कार्य त्यांचं आहे, नियंत्रण करणे हे सुद्धा कार्य आहे, वसुली करणे हे सुद्धा आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड वरील सर्व. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, मार्गदर्शन व प्रेरणा देणे म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन ब आहे अ आहे उत्तरदायित्व, ब आहे जबाबदारी, क आहे कार्य आणि ड आहे भूमिका. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ उत्तरदायित्व. मार्गदर्शन व प्रेरणा देणे म्हणजे उत्तरदायित्व होय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, खालील संस्थात्मक कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठीच्या विविध पद्धती दिलेल्या आहेत, त्यामध्ये आणखी एका कोणत्या नवीन पद्धतीचा भर घालता येईल. ऑप्शन बघा अ डोक्याच्या साह्याने मूल्यमापन, ब आहे विद्यार्थ्यातर्फे मूल्यमापन, क आहे समुदायातर्फे मूल्यमापन, ड आहे शिक्षकातर्फे मूल्यमापन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क समुदायातर्फे मूल्यमापन या पद्धतीचं आपल्याला भर घालता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, वर्गांतर क्रियांचा पाया डॅश डॅश होय. तर ऑप्शन बघा अ अध्यापनाचा आशय, ब आहे अध्यापनाची पद्धत, क आहे शैक्षणिक साहित्य आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. वर्गांतर क्रियामध्ये आपण अध्यापनाची पद्धत कोणती वापरतो ह्याचाही विचार करतो, अध्यापनाचा आशय कसा आहे याचाही विचार करतो, त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य कोणतं वापरलं पाहिजे याचाही विचार करतो. म्हणजे या सर्व गोष्टीचा विचार आपण वर्गांतर क्रियामध्ये करत असतो, म्हणून याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शालेय समूहातील मुख्य इमारत म्हणजे. ऑप्शन आहे अ ग्रंथालय, ब आहे प्रयोगशाळा, क आहे शालेय कार्यालय, ड आहे वरील सर्व. तर शालेय समूहातील मुख्य इमारत म्हणजे सर्वच आहेत. ग्रंथालय ही सुद्धा मुख्य इमारत आपल्याला म्हणता येईल, प्रयोगशाळा आणि शालेय कार्यालय. तर याचं करेक्ट आन्सर राहील वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शालेय आर्थिक नियंत्रण डॅश डॅशकडे असते. तर ऑप्शन बघा अ केंद्र, ब आहे जिल्हा, क आहे राज्य आणि ड आहे यापैकी नाही. तर शालेय आर्थिक नियंत्रण हे राज्याकडे असते, याचं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर आपण पाहूया डिसेंबर 2018 झालेला जो पेपर होता त्यामध्ये आलेले वस्तुनिष्ठ प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यानं बघा पहिला प्रश्न आहे, शालेय प्रशासनातील डॅश डॅश हा मुख्य घटक आहे. तो ऑप्शन बघा अ विद्यार्थी, ब आहे मुख्याध्यापक, क आहे शिक्षक, ड आहे पालक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब मुख्याध्यापक हा शालेय प्रशासनातील मुख्य घटक असतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, शैक्षणिक व्यवस्थापनात डॅश डॅश घटकांचा समावेश होतो. ऑप्शन बघा अ भौतिक साधन संपत्ती, ब आहे मानवी साधन संपत्ती, क आहे अ आणि ब दोन्ही, ड आहे वरीलपैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क म्हणजे भौतिक साधन संपत्ती. त्यानंतरचा प्रश्न बघा, ग्रंथालय हे शाळेच्या डॅश डॅश सुविधांचे उदाहरण आहे. ऑप्शन बघा अ प्रशासकीय, ब आहे भौतिक, क आहे मानवी, ड आहे वरील पैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब भौतिक. ग्रंथालय हे शाळेच्या भौतिक सुविधांचे उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, वर्ग व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका डॅश डॅशची आहे. ऑप्शन बघा अ प्रभावी अध्यापक, ब आहे व्यवस्थापक, क आहे समुपदेशक, ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. म्हणजे वर्ग व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका ही प्रभावी अध्यापक म्हणूनही असली पाहिजे, व्यवस्थापक म्हणूनही असली पाहिजे आणि समुपदेशक म्हणूनही असली पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, वार्षिक कामाचे नियोजन शैक्षणिक वर्षाच्या डॅश डॅश तयार करायला हवे. तर वार्षिक कामाचं नियोजन तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला की शेवटी का मध्ये का सत्र शेवटी करायला हवे. तर वार्षिक कामाचे नियोजन तुम्हाला सुरुवातीलाच करून घेतलं पाहिजे. याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ. त्यानंतर ह्या प्रश्नाव्यतिरिक्त मला आणखी काही महत्त्वाचे प्रश्न वाटले किंवा जे ऑनलाईन एक्झाम झाली 2020 त्यामध्ये काही क्वेश्चन विचारले गेले, ते पण क्वेश्चन मी यामध्ये घेतलेले आहेत. तर बघा पहिला प्रश्न आहे, व्यवस्थापन ही संकल्पना सातत्याने बदलणारी आणि विकासभिमुख आहे. लक्षात असू द्या, बदलणारी आणि विकासभिमुख आहे. त्यानंतरचं बघा, व्यवस्थापनात प्रशासन आणि संघटन या घटकांचा समावेश होतो. त्यानंतरचा बघा,
व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न कसा फिरवून ऑप्शनमध्ये विचारला जाऊ शकतो. नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य कोणते आहेत, तर खाली दिलं जातं तुम्हाला 4 ऑप्शन: नियोजन, समन्वय, संघटन, एकता किंवा असे 4 क्वेश्चन किंवा ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात. त्यामुळे लक्षात असू द्या नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. त्यानंतर बघा संस्थाने नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला. आयोग दिले जाऊ शकतात आणि विचारलं जाऊ शकतं. तर संस्थाने नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार कोठारी आयोगाने केलेला आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा परत विचारला आहे 1971 साली महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शाळा संहिता छापून प्रस्थापित केली. तर कोणती केली माध्यमिक शाळा संहिता कोणी केली, तर महाराष्ट्र शासनाने. कधी केली, तर 1971 असं लक्षात असू द्या. त्यानंतर माध्यमिक शाळा संहितेमध्ये 4 प्रकरणे आहेत, 25 परिशिष्ट दिलेले आहेत आणि 95 जोडपत्रे दिलेले आहेत. प्रश्न याच्यावर येतो हमखास येतो, त्यामुळे लक्षात असू द्या माध्यमिक शाळा संहितेमध्ये किती प्रकरणे आहेत, किती परिशिष्टे आहेत आणि किती जोडपत्रे आहेत ते. त्यानंतरचा प्रश्न बघा SES कोडमध्ये एकूण 19 संज्ञांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. किती? 19. लक्षात असू द्या हे पण. त्यानंतरचा प्रश्न बघा माध्यमिक शिक्षण कायदा 1977 मध्ये मंजूर झाला. माध्यमिक शिक्षण कायद्यामध्ये एकूण किती कलमे आहेत, तर 16 कलमे आहेत. त्यानंतर माध्यमिक शिक्षण कायद्याअंतर्गत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम 1977 असे संबोधले जाते. कशाला? माध्यमिक शिक्षण कायद्याला. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे 20 वर्गापेक्षा जर अधिक वर्ग तुकडे असतील तर त्या शाळेला काय दिला जातो? उपमुख्याध्यापक. लक्षात असू द्या. 10 पेक्षा अधिक वर्ग तुकडे असतील तर एक पर्यवेक्षक पद आपलं दिलं जातं. त्यानंतर 10 पेक्षा अधिक परंतु 30 पेक्षा कमी असतील वर्ग तुकड्या तर त्याला पण एक पद पर्यवेक्षकाचं दिलं जातं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे 10 पेक्षा जास्त आणि 40 पेक्षा कमी, सॉरी इथं कमी आहे, नाही 10 पेक्षा जास्त आणि 40 पेक्षा पण जास्त जर विद्यार्थी किंवा वर्ग तुकडे असतील तर त्याला 2 पर्यवेक्षक दिले जातात आणि 40 पेक्षा जास्त असतील तर त्याला 3 पर्यवेक्षक दिले जातात. म्हणजे इथे काय म्हणायचं आहे, जर 10 मिनिमम 10 आणि जास्तीत 40 असतील तर 2 पर्यवेक्षक आणि 40 पेक्षाही आणखी जास्त वर्ग तुकडे असतील तर 3 पर्यवेक्षक दिले जातात. त्यानंतर बघा जनरल रजिस्टरमध्ये कोणाची नोंद केली जाते? विद्यार्थ्याची. शॉर्ट क्वेश्चन आहेत पण महत्त्वाचे आहेत. लक्षात असू द्या. शालेय इमारतीसाठी जागा निवडताना आपण परिसराचा विचार करतो. हा क्वेश्चन पाहिलेला आहे, पेपरमध्ये पडलेला आहे 2018च्या बहुतेक. आर्थिक बाबीच्या व्यवस्थापनाचे कार्य कुणाचे असते? मुख्याध्यापकाचे असते. शाळेमध्ये मानवी संबंध कसे असावेत? सकारात्मक असावे. त्यानंतरचा बघा शिक्षणाचे अर्थशास्त्र ही संकल्पना कोणी मांडली? तर थिओडोर ब्लू शुल्टज यांनी मांडलेली आहे. ई प्रकारच्या इमारतीत भविष्यकालीन विकासाच्या दृष्टीने सोय केलेली असते. त्याचप्रमाणे वाय आकाराची जी इमारत असते ती सुद्धा सोयीची इमारत असते. ओ आकारची इमारतच खूप फायदेशीर असते. लक्षात असू द्या पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. डॅश आकाराची इमारत खूप फायदेशीर असते. ऑप्शन दिले जातात EYO, तर सांगायचं आहे ओ आकाराची इमारत खूप फायदेशीर असते. ग्रंथालय हे शाळेचं काय असतं? वैभवस्थान असतं. त्यानंतर बघा वेळापत्रकाशिवाय शाळा म्हणजे सुकाणीशिवाय झांज असं होतं. वेळापत्रक नसेल तर शाळा कशी आहे? सुकाणीशिवाय झांज जशी आहे. वेळापत्रक हा शाळेचा काय असतो? अर्सा असतो. त्यानंतरचं बघा विद्यार्थ्याच्या दैनंदिन उपस्थितीचा दाखला म्हणजे हजेरीपत्रक. शिक्षकाची सर्वात जास्त अंतरक्रिया कोणाशी असते? विद्यार्थ्याशी. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे व्यवस्थापनाचा उदय प्रथम उद्योगधंदा झाला. उद्योगधंदे या क्षेत्रात झाला. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रातूनच काय झालं? व्यवस्थापनाची संकल्पना समोर आलेली आहे. शिक्षणातील उत्तरदायित्वाचे प्रकार आहेत. ते शिक्षणाच्या उत्तरदायित्वाचे एकूण 6 प्रकार आहेत. तर कोणते कोणते आहेत तर ते पाहू शकता. व्यक्तिगत उत्तरदायित्व, सामाजिक उत्तरदायित्व, अपेक्षित भूमिकेसंदर्भात उत्तरदायित्व, करारातील उत्तरदायित्व, नैतिक उत्तरदायित्व आणि व्यावसायिक उत्तरदायित्व असं एकूण शिक्षणातील 6 उत्तरदायित्वाचे प्रकार आपल्याला सांगता येतील. त्यानंतरचा बघा शालेय व्यवस्थापन दर्जेदार होण्याच्या दृष्टीने
शाळेतील सर्व मानवी घटकामध्ये सकारात्मक संबंध असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, शाळेतील प्रत्येक सेवकाची व्यक्तिगत व व्यावसायिक नोंद सेवा पुस्तकामध्ये केली जाते. कशामध्ये केली जाते? सेवा पुस्तकामध्ये, शिक्षक असो किंवा सेवक असो यांची. त्यानंतर बघा, आर्थिक नियोजनाची कल्पना ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो यांनी रिपब्लिक या ग्रंथात मांडली. तर आर्थिक नियोजनाची लक्षात असू द्या संकल्पना कोणी मांडली? प्लेटो यांनी मांडली. आणि कुठे मांडली? तर रिपब्लिक या ग्रंथात मांडलेली आहे. त्यानंतर बघा, वेळापत्रकाशिवाय शाळा म्हणजे सुखानीशिवाय झांज, हे क्वेश्चन झाला. वेळापत्रक हा शाळेचा काय आहे? आरसा आहे. हा पण झालेला आहे. त्यानंतर बघा, 20/4/2017 जे एक्झाम झाली त्यामध्ये काही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले आहेत ते पाहूया. पहिला आहे, वर्ग व्यवस्थापनात प्रामुख्याने डॅश डॅशचा समावेश होतो. तर नियोजन, मार्गदर्शन, प्रेरणा. तर वरील सर्व बरोबर आहे. माध्यमिक शाळेत डॅश डॅश हा शाळेचा आरसा आहे. तर जनरल रजिस्टर, शालेय इमारत, शालेय वातावरण, शालेय बाग. तर माध्यमिक शाळेत जनरल रजिस्टर हा शाळेचा आरसा आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, माध्यमिक शिक्षण कायद्यामध्ये एकूण डॅश डॅश कलमे आहेत. तर माध्यमिक शिक्षण कायद्यामध्ये एकूण 16 कलमे दिलेली आहेत. शिक्षणाचे अर्थशास्त्र ही संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली. तर शिक्षणाचे अर्थशास्त्र ही संकल्पना थिओडर डब्ल्यू शुल्ट यांनी मांडलेली आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या दैनंदिन उपस्थितीचा दाखला म्हणजे हजेरी पत्रक. शालेय इमारतीचा ओ आकाराचा जो सर्वाधिक उपयुक्त असा ओ आकार ठरतो. शिक्षण गुणवत्ता वाढावी म्हणून डॅश डॅश आयोगाने संस्थानीय नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार केला. तर कोठारी आयोगाने शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून संस्थानीय नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला काही प्रश्न आणखी सांगता येतील. जसं बघा, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालनालय डॅश डॅश इथं आहे. तर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालनालय पुणे इथे आहे. NCERTचे प्रमुख उद्दिष्ट डॅश डॅश शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आहे. तर शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे हे NCERTचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे डॅश डॅश प्रमुख कार्य आहे. तर त्यांचे प्रमुख कार्य दिलेले आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे प्रमुख कार्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांची सर्वात जास्त आंतरक्रिया डॅश डॅशच्या घटकाशी होते. ऑप्शन बघा, अ मुख्याध्यापक, ब आहे विद्यार्थी, क आहे पालक, ड आहे पर्यवेक्षक. तर शिक्षकाची सर्वात जास्त आंतरक्रिया कोणाशी होते? तर विद्यार्थ्याशी. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, शालेय प्रशासनात मुख्याध्यापक डॅश डॅशची भूमिका पार पडतात. तर जनसंपर्क अधिकारी, आदर्श शिक्षक, उत्तम प्रशासक या सर्वांची भूमिका मुख्याध्यापक पार पाडत असतात. म्हणून याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर ड. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, जनरल रजिस्टरमध्ये डॅश डॅशचा सविस्तर नोंद ठेवल्या जातात. तर विद्यार्थ्याच्या माध्यमिक शाळेची डॅश डॅश आकाराची इमारत सर्वात जास्त उपयुक्त आहे. आता सांगितलं की ओ आकाराची इमारत ही सर्वात जास्त उपयुक्त आहे. लक्षात असू द्या. शाळेमध्ये मानवी संबंध कसे असावे? सकारात्मक असावे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शालेय इमारतीसाठी जागा निवडताना परिसराचा विचार केला पाहिजे. त्यानंतर बघा, हे प्रश्न रिपीट झालेले आहेत. लक्षात असू द्या. प्रत्येक पेपरमध्ये रिपीट झालेले हे क्वेश्चन आहेत, त्यामुळे महत्त्वाचेच आहेत. त्यानंतर बघा, नगर परिषद शिक्षण मंडळाचा डॅश डॅश हा प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे प्रशासन अधिकारी हा नगर परिषद शिक्षण मंडळाचा प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो. अशा प्रकारे आपण शालेय व्यवस्थापनातील महत्त्वाचे प्रश्न आणि पेपरमध्ये आलेले प्रश्न आपण या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझं लेक्चर आवडले असेल तर शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रांनाही त्यांची लिंक पाठवा, त्यामुळे त्यांचा पेपर असेल तर त्यांचा फायदा त्यांना होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.